अ, प्रेषितांचे कृत्य म्हणजे ॲक्ट्स याची बायबल स्टडी आपण चालू करणार आहोत. नवीन विषय, नवीन टॉपिक. आणि प्रेषितांची कृत्ये किंवा इंग्लिशमध्ये ॲक्ट्स म्हणजे काय असतं की कृत्य आहे ना. कृत्य ॲक्ट्स म्हणजे करणे, म्हणून इंग्लिशमध्ये त्याला ॲक्ट्स म्हणतात, ACTS. आणि मराठीमध्ये आपण काय म्हणतो, प्रेषित. म्हणजे जे प्रेषित जे देवाने निवडलेले होते त्यांनी काय काय कार्य केले, कसे कार्य केले, त्यांची कृत्ये काय होती, म्हणजे कार्य काय होती. म्हणजे सोपी शब्दात आपण प्रेषितांचे कार्य हे सुद्धा आपण काय करू शकतो, हे नाव त्या बुकला आपण देऊ शकतो, प्रेषितांचे कार्य. आता तुम्हाला मी सांगतो, प्रेषितांचे कृत्य किंवा कार्य हे बुक समजणं इतकं आवश्यक आहे. कारण हे जे बुक आहे, हे जे बायबलमधलं जे पुस्तक आहे, हे पुस्तक इतक्या लोकांनी चुक्या रीतीने काय केलं आहे, त्यांनी समजलं आहे. आणि त्याच्याचमुळे विविध डिनॉमिनेशन म्हणजे जसे आपण बघतो पेंटिकोस्टल, कधी आपण बघतो असेंब्ली ऑफ गॉड, कधी आपण बघतो फेथ बिलिव्हर्स आणि फेथ हिलर्स. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, हे जे याला काय म्हणतात बायबलमध्ये नाही तर आपण चर्चेस याला काय म्हणतात, डिफरंट डिनॉमिनेशन म्हणजे काय की डिफरंट प्रकारचे समजा चर्चेस. जसं आपलं जे चर्च आहे, मी जे चर्च घेतो त्याला बॅप्टिस्ट म्हणतात. याच्याविषयी सुद्धा एखाद्या वेळेस आपण हिस्ट्री घेऊ. पण या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या का आहेत, म्हणजे का एक चर्च वेगळं आहे, दुसरं चर्च कम्प्लिटली पवित्र आत्मा याच्यावरच आधारित आहे. एखादं चर्च अन्य भाषा याच्यावरच आधारित आहे. एखादं चर्च म्हणते की आम्ही फक्त हिलिंग किंवा रोगे बरे करणारे आहेत. या सगळ्या गोष्टी कशा होतात, है की नाही? कारण देवाचं वचन काय सांगतं की एकच आत्मा आहे, एकच देव आहे, एकच चर्च आहे. मग अशा सगळ्या गोष्टी होत असताना हे वेगवेगळे डिनॉमिनेशन किंवा वेगवेगळे चर्चेस कशामुळे होतात, आणि हे समजण्यासाठीच आपल्याला काय, प्रेषितांचे कृत्य हे जे पुस्तक आहे ते योग्यरित्या समजणं फार आवश्यक आहे. का हे बुक काय आहे, या पुस्तकातून आपण काय शिकणार आहोत, काय देव सांगत आहे, या सगळ्या गोष्टी आपण काय करणार आहोत, बघणार आहोत. आणि ज्याच्यामुळे आपल्याला समजेल की सत्य काय आहे. कारण बघा तुम्ही, आपण जे बघतो पेंटिकोस्टल बरोबर, जे ॲक्ट्स 2 म्हणजे प्रेषितांचे कृत्य दुसरा अध्याय जो आहे, त्याच्यापासून फक्त त्या एका गोष्टीपासून त्यांनी एक नवीन चर्चच बनवून टाकलं. आणि आपण बघतो की खूप मोठे चर्चेस त्यांचे झाले आहेत. आणि ते जे अन्य भाषा झाली किंवा हिलिंग मिनिस्ट्री झाली, या सगळ्या गोष्टी आपण काय केल्या आहेत, त्यांनी त्या एक जो प्रेषितांचे कृत्य 2 जो चॅप्टर आहे त्याच्यामधून घेतलेला आहे. आणि म्हणून त्या सगळ्या गोष्टी आपण देवाच्या वचनातून समजणार आहोत की खरंच या अशा होत्या, खरंच जे ते करत आहे ते सत्य आहे, खरंच ते देवाच्या वचनाच्यावर आधारित आहे. हे सगळं आपल्याला समजणं आवश्यक आहे. म्हणून ही जी बायबल स्टडी आपण जे करणार आहोत, म्हणून मी तुम्हाला सांगितलं की फार महत्वाची आहे. हे नाही की कोणाचा सहजरित्या बस आपण विरोध करावा की बघा आम्ही चांगले आहो किंवा आम्हाला सगळं कळते आणि यांना काही कळत नाही, असा याचा बिलकुल हेतू नाही. तर देवाच्या वचनातून बरोबर, देवाच्या वचनातून समजणं, शिकणं आणि त्यातून आपल्याला सत्य समजणे की हो जे आपण करत आहोत ते बरोबर आपण करत आहोत. कारण लक्षात ठेवा, सदैव एक काय गोष्ट आहे, तुम्ही आणि मी कितीकही आध्यात्मिक असलो, कितीकही आपण स्वतःला आध्यात्मिक बोलण्याचा प्रयत्न करू, पण जोपर्यंत ते देवाच्या वचनाच्या आधारित नाही, देवाचा शब्द तसा सांगत नाही, त्याच्यावर आधारित आपलं जीवन नाही, तर त्याच्यामुळे काय होऊन जाऊ, आपण फेल होऊन जाऊ. आणि त्याच्यामुळेच लक्षात ठेवा, जे देवाचं वचन सांगतं की त्या दिवशी अनेक येतील आणि म्हणतील की देवा तुझ्या नावात मी महत् कार्य केले, तुझ्या नावात मी रोगे बरे केले, तुझ्या नावात मी भूते काढले, या सगळ्या गोष्टी. आणि ख्रिस्त काय म्हणतो, मी तुला ओळखत नाही. मग ख्रिस्त का ओळखत नाही? कारण हे लोक ख्रिस्ताला ओळखतात बरोबर. कारण वचन बघा काय म्हणतो की तुझ्या नावात मी केले, याचा अर्थ यांना येशू ख्रिस्त माहित आहे, पण येशू ख्रिस्त म्हणतो की मी तुला ओळखत नाही. आणि ही किती मोठी वाईट गोष्ट झाली. कधी हा प्रसंग तुमच्या समोर येऊ द्या, एखाद्या व्यक्तीला आपल्याला असं वाटतं की अरे हा माझा मित्र आहे, आणि आपण त्याच्यासमोर ओळख काढतो की समजून घ्या
की अरे समजून घ्या, तुम्ही माझं उदाहरण गेले, पास्टर नितीन मी तुम्हाला ओळखते, तुम्ही आठवतं का हे, आणि मी तुम्हाला जर म्हटलं नाही मी नाही तुला ओळखत, ही किती वाईट गोष्ट झाली, बरोबर. आणि म्हणून इथे आपण बघतो की देवाच्या वचनात सुद्धा हे वचन आपल्याला दिले आहे. मग आता प्रश्न पडतो की हे लोक देवांना ओळखत होते, पण देव त्यांना का ओळखत नाही मग? कारण हे लोक, लक्षात ठेवा, छोट्या मोठ्या आश्वासन नाही देऊन आले. देव काय म्हणतो की तुझ्या नावात मोठे कार्य केले, भूते काढले. मी तर कधी भूती काढू शकत नाही, म्हणजे काढू शकत नाही असं नाही, पण मी कधी हे केलं नाही. रोगे बरे केले, तुझ्या नावात महत् म्हणजे मोठं कार्य केले. कोणाच्या नावात? येशू ख्रिस्ताच्या नावात. इतके सगळे आश्वासनं किंवा इतक्या सगळ्या गोष्टी हे लोक ख्रिस्ताला सांगत असताना की मी ह्या गोष्टी तुझ्या नावात केल्या, ख्रिस्त म्हणतो मी तुला ओळखत नाही. तर याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे काय? की त्यांना देवाचं वचन समजलं नाही, देव काय बोलते हे समजत नाही, आणि त्याच्यामुळे शैतान काय करतो की वचन घेतो की बघ हे आहे, आणि त्याच्यातून त्या वचनाला ट्विस्ट करतो, बरोबर. जसं आम्ही तुम्हाला सदैव सांगत असतो की शैतानाची सदैव हीच कृती असते फसवण्याची, का देवाचंच वचन घ्यावं आणि त्याला फिरवावं, बरोबर, त्याला ट्विस्ट करावं, त्याच्यात शब्द टाकावे. जसं आपण उत्पत्तीमध्ये बघतो की देवाने आदामाला म्हटलं की बरे आणि वाईटाचं ज्ञान देणाऱ्या झाडाचं फळ खाऊ नको. तर शैतानाने काय केलं? तेच एक जे वचन ते घेतलं आणि तिला काय केलं? त्याला ट्विस्ट केलं. असं देवाने तुला म्हटलं आहे का? तर त्यात काय करून शंका टाकून काय केलं? आपल्याला पूर्ण स्टोरी माहित आहे, आणि हे लोक फसले. तसंच म्हणून आपल्याला देवाचं वचन योग्यरित्या माहीत असणं, राईटली डिवायडिंग, म्हणजे पॉल तिमोतीला काय म्हणतो एका तिमोतीमध्ये की राईटली म्हणजे योग्यरित्या, राईट म्हणजे खऱ्या रीते त्याला तू विभाजन कर की कुठली गोष्टी कोणाला म्हटली आहे, काय म्हटलेली आहे, आणि त्याच्या आधारावर तू वचन वाच आणि समज. आणि म्हणून तीच ही गोष्ट आपण काय करणार आहोत, ही प्रेषितांचे कृत्य, ह्या जो आपण अध्याय आपण घेणार आहोत, हे बुक जे घेणार आहोत, याच्याविषयी आपण आज काय करणार आहोत, थोडंसं इंट्रोडक्शन. आणि आता त्याच्या आधी आपण काय बघणार आहोत? न्यू टेस्टिमेंट. न्यू टेस्टिमेंट म्हणजे नवीन करार, बरोबर. तुम्हा प्रत्येकाला नवीन करार माहीत आहे, नवीन करार वाचण्यास सोपा आहे, पण तरीही नवीन करार आहे तरी काय, बरोबर. आपण या सगळ्या गोष्टी सुद्धा आपण काय करणार आहोत? बघणार आहोत. नवीन करार म्हणजे काय? जो एक जुना करार होता, जुना करार म्हणजे काय होता? आता लक्षात ठेवा, आपली जे मेंटॅलिटी आहे ते जुना म्हणजे आपल्याला असं वाटतं अरे जुनं नाही. जुना करार म्हणजे काय आहे? तर प्रभू येशू ख्रिस्त किंवा देवाने, यहोवा किंवा जो पिता जो आहे त्याने जो करार केला होता मनुष्यासंग, अब्राहामासंग, या सगळ्या गोष्टी ज्या आपण बघितल्या उत्पत्तीपासून तर मलाकीच्या शेवटच्या पुस्तकापर्यंत, आणि सगळे जे लॉ, जे नियम, या सगळ्या गोष्टी ज्या आपण बघितल्या, त्या सगळ्या गोष्टी जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आला तर त्याने काय केल्या? त्या फुलफिल केल्या. फुलफिल म्हणजे काय केल्या? त्याने त्या कंप्लीट केल्या. त्या सगळे लॉ जे नियम आहेत त्याने ते भरून काढले, आणि म्हणून त्याने काय म्हटलं आहे की मी आता तुमच्यासोबत एक नवीन करार करत आहे. नवीन करार म्हणजे का? जुनी जी गोष्टी, जुना करार जो होता तो मी फुलफिल केला, आणि एक नवीन करार मी तुमच्यासोबत काय करत आहे. आणि म्हणून त्याला न्यू टेस्टिमेंट, नवीन करार, जो प्रभू येशू ख्रिस्ताने काय केला? मनुष्यासोबत केला, त्याच्याविषयी आपण बघत आहोत. आता आपण काय करणार आहोत? नवीन करारामध्ये काय आहे? 27 पुस्तकं, बरोबर. किती आहे? 27, 27. हे तुम्हाला सगळ्या गोष्टी मुखपाठ असल्या पाहिजे. आता आपण प्रेषितांचे कृत्य बघण्याच्या आधी हे सगळे जे पुस्तक आहेत हे कसे कॅटेगराईज आहे, कॅटेगरी म्हणजे कसे डिवाइड केलेले आहेत, हे आपण बघणार आहोत. आता जसं पहिले 4 पुस्तकं, याला काय म्हटलं जातं? शुभ वर्तमान. मत्तय, मार्क, लूक आणि योहान, हे काय आहे? शुभ वर्तमान. याचा अर्थ काय होतं? तर देवाचे जे लोक, देवाचे जे शिष्य, बरोबर, ते 4 लोक, मत्तय होता, मार्क होता, लूक होता आणि योहान जो होता, यांनी काय केलं? यांनी येशू ख्रिस्ताचं जीवन वैयक्तिकरित्या बघितलं. यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला बघितलं, बरोबर. आणि या चौघांनी काय केलं? कारण एक त्यातला काय होता? एक त्यातला डॉक्टर होता, एक त्यातला जकातदार होता,
आणि असे वेगवेगळे त्यांचे काय व्यवसाय होते आणि प्रत्येकाच्या विचारसरणीने त्यांची जे पर्सनॅलिटी आहे त्याचा देवाने उपयोग करून देवाच्या प्रेरणेने काय केलं, या 4 व्यक्तींनी काय लिहिलं, शुभ वर्तमान. तर त्यात काय दिसतं आपण, तर प्रत्येक व्यक्तीने काय केला, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून किंवा एखाद्याने जे त्यांची पिढी आहे म्हणजे दाखवण्यासाठी की कसं आदामापासून किंवा कसं अब्राहमापासून तर देवाच्या पुत्रापर्यंत या सगळ्या गोष्टी काय केल्या त्यांनी आपापल्या शुभ वर्तमानात काय केल्या, मनुष्यासाठी लिहिल्या. आणि म्हणून म्हणजे सोपीरित्या जसं समजून घ्या, एखादी घटना 4 लोक बघत आहे आणि 4ही लोकांना सांगितलं की तुम्ही काय करा, आता जे तुम्ही बघितलं आहे ते तुम्ही लिहा, ते तुम्ही काय करा, लिहा. आणि तसंच म्हणून आपण बघतो की 4 लोकांनी शुभ वर्तमान लिहिले. शुभ वर्तमानामध्ये काय झालं की जेही प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून तर त्याच्यानंतर त्याने जे जे कार्य केले, त्याने जे जे चमत्कार घडवले, तो जे बोलला, तो जिथे जिथे गेला त्याच्या जन्माविषयी आणि जे लोकांनी त्याच्याविषयी बोलले, लोकांनी कसा त्याचा नकार दिला आणि येशू ख्रिस्ताने कसे आपले शिष्य निवडले, कसं येशू ख्रिस्ताने काय केलं, प्रवचन केलं, कसा येशू ख्रिस्त असताना तो लोकांना बोलायचा, कसे त्याने रोग बरे केले, कसे त्याने चमत्कार घडवले, कसे त्याने आपल्या स्वतःविषयीचं जे भाकीत होतं ते लोकांना कळवलं की कसं जुन्या करारात माझ्याविषयी लिहिलेलं आहे आणि त्या कशा गोष्टी मी पूर्ण करत आहो. त्यानंतर त्याने कसं आपल्या मरणाविषयी सांगितलं, कसं त्याला कसे त्याने प्रेषित निवडले, कसे त्या प्रेषितांना त्यांनी ट्रेन केलं, कसे त्यांनी आशीर्वाद दिले, कसे त्यांना दान करण्यास किंवा चमत्कार करण्यासाठी त्याने दानं दिले, त्याच्याविषयी त्याने काय इन्स्ट्रक्शन दिल्या. त्यानंतर कसं यहुद्याने त्याला पकडून दिलं, त्याच्या आधी येशू ख्रिस्ताने कसं सांगितलं का या सगळ्या गोष्टी होणार आहे, कसं त्याला त्यानंतर पकडून देण्यात आलं, कसं त्याला नंतर क्रुसावर टांगण्यात आलं, मारण्यात आलं, कसा प्रभू येशू ख्रिस्त 3ऱ्या दिवशी मरणातून उठला आणि त्याचं जे क्रुसावरचं जे मरण आहे त्याच्याविषयीच्या सगळ्या डिटेल्स. त्यानंतर तो मरणातून उठून त्याने कशा अनेकांना काय दिले, त्याने दर्शन दिले आणि दर्शन देऊन त्याने काय केलं आणि तो पुन्हा काय केला, आकाशात घेण्यात आला. तर या सगळ्या डिटेल्स, बरोबर, या सगळ्या डिटेल्स या 4 लोकांनी, मत्तय, मार्क, लूक, योहान, या 4घांनी काय केल्या, बायबलमध्ये लिहिल्या. बरोबर, 4 किंवा त्याने 4 पुस्तकं लिहिले आणि त्याला म्हणून आपण मत्तयच्या शुभ वर्तमान, लूक शुभ वर्तमान, मार्क शुभ वर्तमान, योहान शुभ वर्तमान या सगळ्या गोष्टी आपण बोलतो. म्हणून सगळ्यात पहिले काय समजणं आवश्यक आहे आपल्याला, आपण काय शिकत आहोत, हे जे बुक्स आहे न्यू टेस्टिमेंटचे याला कसं कॅटेगराईज किंवा कसं डिवाइड करावं. म्हणून सगळ्यात पहिले आपण काय बघितलं आहे, शुभ वर्तमान आहेत. बरोबर, पहिले शुभ वर्तमान आहे. आता शुभ वर्तमान म्हणजे काय, तर त्याला काय म्हणतो आपण, गुड न्यूज. शुभ म्हणजे गुड, वर्तमान म्हणजे काय, न्यूज. शुभ वर्तमान म्हणजे त्यांनी काय दिली, गुड न्यूज दिली. आणि म्हणून जेव्हा आपण एखाद्याला गुड न्यूज देतो, बरोबर, चांगली बातमी देतो. आता चांगली बातमी कशी आपल्याला कळते, कारण आपल्याविषयीची जी बातमी खरी जी आहे ती वाईट आहे. बरोबर, कारण मनुष्य पापी आहे, कारण मनुष्य मरून अनंताच्या नरकात जाईल, कारण वचन सांगतं का एकदाच मरण आहे, नंतर न्याय आहे आणि मनुष्य अनंताच्या नरकात टाकल्या जाईल. त्याचं दुसरं मरण आहे, न्याय आहे आणि अग्नीच्या सरोवरात त्याला टाकण्यात येईल. ही आपल्याविषयीची, मनुष्याविषयी काय आहे, वाईट बातमी आहे, जे आपल्या प्रत्येकासोबत होणारं सत्य आहे. पण ही वाईट बातमीतून एक जी चांगली बातमी जी आहे तो म्हणजे देवाचा पुत्र. आता मी समजून घ्या, एखाद्या नवाड्या व्यक्तीला डायरेक्ट जाऊन म्हणतो की येशू ख्रिस्त तुला वाचू शकतो, तुझ्यासाठी तो मारण्यात आला, गाळण्यात आला, 3ऱ्या दिवशी मरणातून उठला. तो एखादा नवाळा व्यक्ती, ज्याला येशू ख्रिस्त माहित नाही, तो त्याला समजणार नाही की तू काय बोलत आहे. आणि म्हणून काय करण्यात आलं, सगळ्या गोष्टी की येशू ख्रिस्त आहे तरी कोण, बरोबर, आणि तो कसा त्याच्याविषयी भाकीत करण्यात आलं, कसं देवाच्या पुत्राने
काय केला, मरियेच्या पोटी जन्म घेतला, कशी ते गर्भवती झाली, आणि कसा हा जो मुलगा, बरोबर, हा जो पुत्र आहे किंवा हा जो मुलगा आहे हा तोच आहे जो जुन्या करारामध्ये सांगण्यात आला. त्याच्याविषयीचे 300 पेक्षाचे भाकीत आहे. त्याच्या जन्मापासून तर मरेपर्यंत तर त्याच्या पुनरुत्थानापर्यंत सगळ्या गोष्टीचे जे भाकीत जे आहे ते कसे एका व्यक्तीवर, आणि तो म्हणजे येशू ख्रिस्त, हा ज्याचं नाव येशू आहे, त्या व्यक्तीवर सगळे काय होतात, नॅरो डाऊन म्हणजे काय होतात, येऊन थांबतात. आणि मग हे सगळ्या गोष्टी त्या काय केल्या जातात, शुभवर्तमानात सांगितल्या जातात. आणि हे शुभवर्तमान सुद्धा काय आहे, काही यहुदी लोकांना लिहिलेले आहेत, काही व्यक्तींना लिहिले आहेत. आणि याच्याद्वारे की तुम्हाला कळावं का तो राजांचा राजा आहे, किंवा तो देवाचा पुत्र आहे, किंवा तो ख्रिस्त प्रभू आहे. तर हे शुभवर्तमान कशासाठी सांगण्यात आले, की तुम्हाला कळावं की पहिले लक्षात ठेवा, शुभवर्तमान तोपर्यंत कळणार नाही जोपर्यंत पहिले देव कोण आहे आणि मग देवाचा पुत्र कोण आहे हा येशू. बरोबर, कारण हे जे फरुशी लोक होते, बरोबर, ते काय म्हणत होते, कोण्या अधिकाराने तू करत आहे, कोण्या अधिकाराने तुला पापांची क्षमा करण्यासाठी सांगण्यात येत आहे, कोण्या अधिकाराने तू ह्या सगळ्या गोष्टी करत आहे, कोण आहे हा ज्याच्या आवाजाने किंवा ज्याच्या मुखातून निघणाऱ्या शब्दाने वादळ शांत होतं, भूत पडतात, आणि ज्याने रोग बरे होते, मेलेल्यातून लोक उठल्या जातात, कोण आहे हा. बरोबर, हा प्रश्न आहे की कोण आहे तू आणि असं कसं तू करू शकतो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त काय करत होता, सांगत होता की तुम्ही जे ऐकले आहे, ज्या यशायाविषयी तुम्ही यशायाच्या पुस्तकातून जे ऐकले आहे, जे पूर्ण जुन्या करारामध्ये जे दिलेलं आहे, ज्याच्याविषयी भाकीत केलेलं आहे की ख्रिस्त प्रभू जो येणारा आहे, त्या गावापासून तर त्या स्त्रीपासून या सगळ्या गोष्टी ज्या सांगण्यात आलेल्या आहे, तो देवाचा पुत्र म्हणजे मी आहे. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला काय त्या शुभवर्तमानातून दिसतात. आणि म्हणून ते शुभवर्तमान लिहिल्या गेले की यासाठी लोकांचा पहिले विश्वास बसावा की अच्छा, हा चमत्कार हा घडत आहे, ह्या सगळ्या गोष्टी तो करत आहे. आणि हे जे भाकीत म्हणजे प्रॉफेसी ज्याच्याविषयी सांगण्यात आलेलं आहे, आणि म्हणून काय होतं, त्या सगळ्या गोष्टी काय प्रभू येशू ख्रिस्तावर येऊन थांबतात, यासाठी का तुम्हाला त्या व्यक्तीवर विश्वास बसावा. कारण जोपर्यंत तुमचा का प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे याच्यावर त्याच्याविषयीचं सत्य ऐकून विश्वास बसत नाही, कारण जोपर्यंत तुमचा विश्वास बसत नाही तोपर्यंत तुम्ही समजू शकणार नाही का तो आहे तरी कोण. आणि जसा तुमचा विश्वास ते वाचल्याने बसेल आणि मग तुम्हाला कळेल की अरे, हा देवाचा पुत्र आहे. म्हणजे विचार करा या गोष्टीविषयी की स्वर्गातील देव अल्फा आणि ओमेगा, जो एका शब्दातून ज्याने पूर्ण उत्पत्ती निर्माण केली, सगळ्या गोष्टी त्याच्यापासून आहे, आणि तो आपल्याला जीवन देणारा परमेश्वर आहे. त्याच्यासमोर आपण न्यायासाठी उभे राहू, त्याची जे शक्ती आहे म्हणजे आपल्या विचारा पलीकडे आहे. आणि जर तुम्हाला मागे सांगितलं होतं की या गोष्टीविषयी थोडंसं थांबा आपल्या जीवनातून आणि विचार करा का देव म्हणजे काय आहे. आणि हा जो देव आहे ज्याला वेळ नाही, बरोबर, म्हणजे देवाला काही वेळ नसतो, त्याची सुरुवात नाही, त्याचा आरंभ नाही, त्याचा शेवट नाही, तो सर्व शक्तिमान आहे, तो सगळं जाणतो, त्याच्यापासून सगळ्या गोष्टी आहे. हा जो देव आहे आता मनुष्य बनून हा पृथ्वीवर आला, आणि हा जो देव आहे याच्याविषयी या शुभवर्तमानात लिहिलेलं आहे. आणि मग हा जो देव आहे, मग आपल्याला प्रश्न पडतो हा कशासाठी आला. आणि मग तो पेत्राला सांगतो की मला मनुष्य मारतील, पकडतील, आणि मला मारल्या जाईल, गाळल्या जाईल, तिसऱ्या दिवशी मरणातून उठेल. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बघतो, आणि त्याने सांगितलं की जोही आता विश्वासाने मला हाक मारतो तो वाचवल्या जाईल, सगळ्यांच्या पापासाठी मी क्रुसावर आपला प्राण दिला. या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही समजता, आणि हे कसे समजणार, तुम्हाला शुभ वर्तमान वाचावं लागेल. शुभ वर्तमान तुम्हाला काय करतं, या सगळ्या गोष्टीविषयी काय करतं, नॉलेज देतं. आणि जेव्हा तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचं शुभ वर्तमान जेव्हा वाचता
आणि त्या जेव्हा मग त्याच्यामुळे तुम्हाला आपली जे वाईट बातमी, बरोबर मी तुम्हाला सांगितलं की आपलं पापाचं वेतन मरण आहे, आणि मग जो वाचवणारा म्हणजे काय, ख्रिस्त प्रभू येशू, आणि त्याला आपण काय करतो, त्या शुभवर्तमान वाचल्याने आपल्याला आपल्याविषयीची चांगली बातमी समजते, आणि जेव्हा आपण त्याला स्वीकारतो, बरोबर. आता काय झाली, तुम्ही शुभवर्तमान जेव्हा स्वीकारता म्हणजे गॉस्पल, सुवार्ता, की प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी मारण्यात आला, गाळण्यात आला, तिसऱ्या दिवशी मरणातून उठला, ही काय आहे, सुवार्ता. आपण जेव्हा आपण वाचतो, ते स्वीकारतो, आणि त्यानंतर काय होतो, तो व्यक्ती काय होतो, ख्रिस्ती होतो. म्हणजे काय होतं, त्याचं सॅल्वेशन होतं. म्हणून पहिले 4 पुस्तकं कशासाठी दिले आहे, की आपल्याला शुभ वर्तमान समजावं. त्यानंतर आपण पुढे बघू. आता शुभ वर्तमान समज, जेव्हा हे शुभ वर्तमान काय करण्यात आलं, सांगण्यात आलं, आता काय झालं, प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा आपलं सगळं कार्य पृथ्वीवरचं ज्याच्यासाठी त्याने पूर्ण केलं, ते कार्य पूर्ण केल्यानंतर तो काय करण्यात आला, तिसऱ्या दिवशी मरणातून उठला. त्याने लोकांना काय केलं, 50 दिवस 500 पेक्षा जास्त लोकांना दर्शन दिले, आणि जेव्हा तो आकाशात घेण्यात आला आणि त्याने जे कमांड केली, आता काय सांगितलं, त्यानं शिष्यांना त्यांना एकत्रित केलं आणि सांगितलं की आता तुम्ही जा, म्हणजे मी हे सगळं केलेलं आहे, आणि आता तुम्ही जा आणि सगळ्या राष्ट्रांना माझ्याविषयी तुम्ही सांगा, बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय, की यांना काय भेटली, एक कमांड भेटली त्या देवापासून, की आता तुम्ही जाणे आणि काय करणे, की सगळ्या राष्ट्रांना माझ्याविषयी सांगणे, याच्याविषयीची त्यांना काय भेटली, आज्ञा भेटली. आणि आता आपण येतो या पुस्तकाविषयी, कुठल्या, या पुस्तकाविषयी, की हे लोक जे आहेत ते शुभ वर्तमान घेऊन आता काय करणार आहेत, बाहेर जाणार आहेत. आणि मग जे शुभ वर्तमान घेऊन जात असताना, बरोबर, त्यांनी हा शुभ वर्तमान नेत असताना कसं कसं घडलं, म्हणजे काय गोष्टी घडल्या, म्हणजे म्हणून हे जे प्रेषितांचे कृत्य जे आहे, या पुस्तकाला काय म्हटलं जातं, याला ऐतिहासिक. म्हणजे लक्षात ठेवा, आता पहिलं मत्तय, मार्क, लूक, योहान हे शुभ वर्तमान आहे, तसं प्रेषितांचे कृत्य हे काय आहे, हिस्टॉरिकल किंवा ऐतिहासिक पुस्तक. ऐतिहास म्हणजे काय, तर त्या जागी काय घडण्यात आलं, कसं हा शुभ वर्तमान जे आपण बघितलं, मत्तय, मार्क, लूक, योहान यांनी घेतला, हा कसा पूर्ण जगात नेण्यात आला, कसं देवाने त्याचे शिष्य पेत्र, पॉल, तिमोथी किंवा जेही देवाचे जे प्रेषित होते, त्यांनी कसं कार्य केलं, कसा देवाचा शब्द त्यांनी देवाने सांगितल्याप्रमाणे पूर्ण जगात घेऊन गेले, आणि कसं चर्चची सुरुवात झाली, ही सुरुवात कशी झाली, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, ऐतिहासिक. जसे आपण शाळा जेव्हा शिकलो, आपल्याला एक हिस्ट्रीचा विषय होता, बरोबर. हिस्ट्री आपल्याला काय शिकवते, की जसे वॉर किंवा कसे युद्ध झाले, किंवा हिस्ट्री आपल्याला शिकवते की या जगाच्या पाठीवर ज्या मोठ्या मोठ्या घटना घडल्या त्या कशा होत गेल्या. तर आपण काय करतो, त्या हिस्ट्री पासून फक्त त्याचं ज्ञान घेतो. इथं सगळ्यात महत्वाचं आहे समजणं, की त्याच्यापासून आपण ज्ञान घेतो, आपण त्याच गोष्टी करत नाही, पण त्याच्यापासून आपण समजतो, बरोबर. म्हणून हे फार महत्वाचं आहे की आपल्याला समजणे की ऍक्ट्स किंवा प्रेषितांचे कृत्य हे काय आहे, हिस्टॉरिकल किंवा ऐतिहासिक पुस्तक आहे. या पुस्तकापासून आपण शिकवण घेत नाही. म्हणजे जसं आपण म्हटलो की वर्ल्ड वॉर 2 मध्ये काय झालं होतं, ते जे आपण जर आपल्या शाळेच्या पुस्तकात आपण बघू, त्याच्यापासून आपण फक्त ज्ञान घेतो. आज त्या गोष्टी होत नाही. आज त्या गोष्टी काय होत नाही. आणि म्हणून खूप महत्वाचं आहे की आपल्याला हे समजणे की या गोष्टी चालतात कशा, या गोष्टी होतात कशा. म्हणून हे काय आहे, सगळ्यात मोठं ऐतिहासिक पुस्तक, का तिथे गोष्टी कशा करण्यात आल्या. देवाने जेव्हा आज्ञा दिली, त्यानंतर प्रेषितांनी देवाची सुवार्ता लोकांपर्यंत कशी नेली, ही पहिली गोष्ट सांगतात. त्यांची जर्नी कशी होती, म्हणजे त्यांचा प्रवास कसा होत गेला, किंवा त्या जर्नीमध्ये त्यांनी कुठले कुठले कार्य केले,
त्यांच्यावर किती मोठा अपोजिशन झाला किंवा त्यांना लोकांनी कसं ते शुभवर्तमान स्वीकारलं, त्यानंतर हे जो नवीन करार जो देण्यात आला, हे याच्यातून काय काय शिकण्यालायक आहे, त्या लोकांनी काय केलं, चर्च कसं प्रस्थापित झालं, या आणि त्या लोकांना काही काही जे प्रेषित जे मारण्यात आले, त्यांच्यावर कसे अन्याय झाले, या सगळ्या गोष्टी, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, ऐतिहासिक बुक. तर पहिलं नाव आहे आपण त्या प्रेषितांच्या कृत्यांचं. पुन्हा एकदा, प्रेषितांचे कृत्य. कृत्य म्हणजे कार्य, म्हणजे प्रेषितांनी त्यांना जेव्हा जे कार्य दिलं, सुवार्ता दिली, त्यांनी ते कार्य कसं केलं, हे ऐतिहासिक पुस्तक, म्हणून त्याला प्रेषितांचे कार्य. दुसरं आपण नाव त्यांना देऊ शकतो की ऐतिहासिक. काय घडलं असेल, फर्स्ट सेंचुरी चर्च. फर्स्ट सेंचुरी म्हणजे काय, त्याच्या आधी चर्चची व्याख्या नव्हती, निर्मिती नव्हती. मग चर्च सुरुवात झालं तर कसं सुरुवात झालं आणि या लोकांनी सुवार्ता कशी नेली याच्याविषयी माहिती. तिसरा एक जो त्याला आपण म्हणू शकतो, हे फार महत्वाचं आहे, तो म्हणजे हे पुस्तक म्हणजे काय असू शकतं, ब्रिज. ब्रिज म्हणजे काय असते, पूल. पूल काय असतं, एका गोष्टीला एका जागेला दुसऱ्या जागेपर्यंत जोडणे, आणि मधातली जी गोष्ट असते त्याला आपण काय म्हणतो, ब्रिज किंवा पूल. जसं एका साईडला शुभ वर्तमान आहे, शुभ वर्तमान स्वीकारल्यानंतर चर्च सुरुवात होतं, आणि त्याच्यामध्ये काय करतं, प्रेषितांचे कृत्य हे शुभ वर्तमानामधून पासून तर चर्चच्या सुरुवातपर्यंतचं काय आहे, एक पूल आहे किंवा ब्रिज आहे. म्हणजे ह्या गोष्टी, कारण एकापासून दुसऱ्या जागी जाण्यासाठी जो ब्रिज लागतो किंवा पूल लागतो, त्याच्यावर कसं लोक हे चालले आणि चर्चची सुरुवात झाली, ते आपल्याला प्रेषितांच्या कृत्येमध्ये समजते. म्हणून आपण काय बघितले आतापर्यंत, फक्त 2 कॅटेगरी बघितल्या. पहिली कॅटेगरी म्हणजे मत्तय, मार्क, लूक, योहान, याला हे काय आहे, शुभ वर्तमान. त्याच्यानंतर आपण बघितला ब्रिज किंवा पूल म्हणजे प्रेषितांचे कृत्य, जे ऐतिहासिक पुस्तक. त्याच्यानंतर काय केलं, या लोकांनी हे सुवार्ता घेतली आणि ज्यांनी स्वीकार केला, ज्या जागेंनी तिथे काय चर्च स्थापित झाले, त्यांना पत्र लिहिण्यात आले. म्हणून त्याच्यानंतर काय आहे, सगळे पत्र, 21 पत्र आहेत. आता जसं आपण बघतो रोम करास, बरोबर, रोम करास, गलती करास, इफिस करास आणि हे करिन करास, हे सगळे जे आहेत ते काय आहे, पत्र. म्हणजे याचा अर्थ काय होतो, पुन्हा एकदा, पहिली कॅटेगरी 4 पुस्तकांची, ते काय आहे, शुभ वर्तमान. नंतर प्रेषितांचे कृत्य, हे काय आहे, हे आहे आपलं ऐतिहासिक पुस्तक. आणि ही सुवार्ता जसे घेऊन गेले, चर्चची सुरुवात झाली, आणि म्हणून हे जे आणि बाकीचे जे पुस्तक आहेत ते काय आहे, पौलाने किंवा पेत्राने, किंवा काही पुस्तक आपण बघू, एक याकोबाने, एक यहुदाने, एक योहानाने, हे काय लिहिले, हे चर्चेसला किंवा काही वैयक्तिक व्यक्तीला, एका व्यक्तीला लिहिलेले पत्र आहे. म्हणजे बाकीचे रोम करास पासून तर प्रकटीकरणाच्या आधीपर्यंत, कारण शेवटचं प्रकटीकरण हे जे आहे ते प्रॉफेटिक बुक आहे. म्हणजे ते काय आहे, प्रॉफेसी, म्हणजे शेवट कसा होईल, बरोबर. आणि ते पुस्तक आहे, तर ते पुस्तक वगळता, कारण ते आहे प्रॉफेटिक बुक. पण रोम करास पासून तर आपण बघू की रोम करास पासून तर यहुदापर्यंत हे जे पुस्तक आहेत, हे पुस्तक काय आहे, पत्र आहे. कोणाकोणा पत्र लिहिले, पौलाने लिहिले मॅक्सिमम पत्र. नंतर आपण बघतो पेत्राने लिहिले, आपण बघतो 1 पेत्र, 2 पेत्र, 3 पेत्र. आपण बघतो याकोबाचं पुस्तक आहे, बरोबर. आपण बघतो आणखी कुठलं पुस्तक आहे, यहुदाचं पुस्तक आहे. आपण बघतो की योहानाचं पुस्तक आहे, 1 योहान, 2 योहान, 3 योहान. तर आपण बघतो हे त्याचे काय आहे, लेखक आहे. आणि हे जे पत्र आहे, मॅक्सिमम पत्र जे आहे ते त्या सिटीतल्या, म्हणजे जसं करिन करास का म्हटलं गेलं, कारण पॉलची जे जर्नी किंवा पॉलचा जो प्रवास आहे, जो आपण प्रेषितांच्या कृत्यमध्ये बघू, त्या प्रवासाच्या दरम्यान जेव्हा तो करिंथला गेला, तिथे त्याने शुभ वर्तमान सांगितला, जो मत्तय, मार्क, लूक, योहान मध्ये देण्यात आला. आणि हा शुभ वर्तमान सांगितल्यावर लोकांनी त्या शुभ वर्तमानाचा स्वीकार केला. ही गोष्ट खूप महत्वाची आहे, लक्षात ठेवा. म्हणून हे सगळं समजण्याचा प्रयत्न करा.
आपण काय बघत आहोत, राईटली डिवायडिंग, योग्यरित्या देवाचे वचन विभागणे. म्हणून मत्तय, मार्क, लूक, योहान याच्यापासून जे सुवार्ता घेतली आणि पॉल जो प्रेषितांच्या कृत्यामधून त्याची जे मिशनरी जर्नी जे होती त्याच्यामध्ये जेव्हा तो करीनमध्ये गेला तिथे त्याने सुवार्ता सांगितली आणि तिथे सुवार्ता सांगितल्यानंतर लोकांनी काय केला, सुवार्तेचा स्वीकार केला. लोक तारण्यात आले, नव्याने त्यांचा जन्म झाला, त्यांच्या पापाची क्षमा झाली आणि नवीन करार त्यांनी स्वीकारला. आता इकडे लक्ष द्या, आता स्वीकारला, बरोबर. कुठले लोक होते तर काही यहुदी होते, काही परराष्ट्रीय होते, बरोबर, कारण चर्च सगळ्यांसाठी ओपन करण्यात आलं. मग आता चर्च बनल्यावर म्हणजे लोकांनी सॅल्वेशन किंवा सुवर्तमान स्वीकारल्यावर आता प्रश्न पडतो की मग आता पुढे काय, बरोबर, आता पुढे कसं जगावं. तो म्हणतो, अरे पॉल, तू आला, तू आम्हाला सुवर्तमान सांगितली, बरोबर, आम्हाला नवीन जीवन भेटलं, ख्रिस्तामध्ये आम्हाला नवीन जीवन भेटलं, आमच्या पापाची क्षमा झाली आणि देवाने आम्हाला वाचवलं. मग पुढे काय, पुढे काय करायचं असते, कसं हे जीवन जगू. आणि त्यांना प्रश्न होते, बरं हे ठीक आहे, मग जसं एक उदाहरण, आम्ही मेल्यानंतर मग काय, ज्यांनी स्वीकारलं आहे ते मरतील तर मग 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 नंतर आशा काय. तर हे सगळे प्रश्न होते, बरोबर. चर्चमध्ये राहायचं कसं, कपडे घालायचे कसे आणि जुनं जीवन याचं करायचं काय आणि असं कसं आम्ही जगू शकू, हे सगळे प्रश्न जे होते त्यांचे काय होते, त्यांना कारण नवीन चर्च झालं, बरोबर. म्हणून त्याला फर्स्ट सेंच्युरी चर्च, फर्स्ट सेंच्युरी म्हणजे काय, पहिलं चर्च, तिथून सुरुवात झाली. आता त्या लोकांना काहीच माहित नाही, बरोबर. आणि म्हणून पॉल काय करायचा की अरे मी जे करिन्थमध्ये जे आलो होतो, आता तुमच्यासाठी मी पत्र लिहत आहे की बघा की चर्चमध्ये कसं असलं पाहिजे, तुमच्याविषयी मी हे ऐकलेलं आहे, या गोष्टी चुकीच्या आहेत, या गोष्टी तुम्ही सरळ करत ना, तुम्ही तुमचे जुने जीवनही जगत आहात, जुन्या देवाने तुम्हाला त्याच्यातून वाचवलं आहे, तुम्हाला त्या गोष्टी करण्याची काहीच गरज नाही. जुने तुमचे देव, मूर्ती पूजा, सगळ्या गोष्टीतून देवाने तुम्हाला वाचवलं आणि स्वर्गातील देवाने तुम्हाला मुलं होण्याचा अधिकार दिला. आता तुम्ही असं जीवन जगलं पाहिजे, असे तुम्ही असले पाहिजे. तर या सगळ्या प्रश्नाचं उत्तर पौलाने, पेत्राने, याकोबाने, यहुदाने, योहानाने काय केलं, चर्चेसला आणि काही व्यक्तींना म्हणजे कारण जेव्हा तिमोथी असतं ते पौलाने चर्चला नव्हे तर तिमोथीला लिहिलं. एक फिलेमॉन नावाचं पुस्तक आहे, ते त्या व्यक्तीला लिहिण्यात आलं. तर हे जे पुस्तक काय केल्यात आले, वैयक्तिकरित्या देण्यात आले, बाकीचे सगळे चर्चला देण्यात आले. तसंच तो जेव्हा गलेशियाला गेला असेल आणि म्हणजे गलतीकरास, तिथे त्याने सुवार्ता सांगितली. तो गलतीकरासला कधी गेला असेल, रोमन जे आहे रोमकरासला कशा गेला असेल, तो नावेने गेला, बरोबर, चालत गेला, या सगळ्या गोष्टीचं उत्तर आपल्याला कुठं भेटतं, प्रेषितांचे कृत्ये, बरोबर. म्हणून कारण प्रेषितांचे कृत्ये ऐतिहासिक पुस्तक आहे आणि जे चर्चेस जे आहे, बरोबर, ते चर्चेस म्हणजे काय, ज्या ज्या व्यक्तीने ख्रिस्ताची सुवार्ता स्वीकारली, त्या व्यक्तीने स्वीकारल्यानंतर आता हे नवीन जीवन कसं जगावं त्याच्याविषयीची माहिती या लोकांना ज्या ज्या जागेवर ते चर्चेस आहे पौलाने पत्र लिहिले. आणि म्हणून त्यांना, कारण हे नवीन चर्च, नवीन लोक, नव्याने जन्मलेले, यांना माहित नाही की आता काय असतं. कारण जुन्या करारात तर जुन्या गोष्टी लिहिल्या आहे का, तुम्ही निवास मंडप करा, तुमच्या पापासाठी तुम्ही बळी आणा, तुम्ही यज्ञ करा, आणि या सगळ्या गोष्टी दिल्या आहेत, बरोबर. आणि काय होतं यहूदा लोकांसाठी का तुमची सुंठा झाली पाहिजे, हे सगळे प्रश्न, बरोबर. तर या लोकांना आम्हाला सुंठा करण्याची गरज आहे का आता, नाही, तुमची सुंठा करण्याची गरज नाही, कारण तुम्ही नवीन. तर हे सगळ्या प्रश्नाचे उत्तर, बरोबर, काय करत होता, पॉल देत होता, पेत्र देत होता, याकोब देत होता, यहुदा देत होता, योहान देत होता. आणि ज्याच्यामुळे काय झालं, हे सगळे पुस्तक, 21 पुस्तक, बरोबर, रोमकरासपासून तर आपण काय बघितलं, यहुदाच्या पुस्तकापर्यंत काय करण्यात आलं,
देण्यात आलं यासाठी का तुम्हाला आता नवीन जीवन, चर्च कसं असावं, चर्च कसं, तुम्ही ख्रिस्तात कसे वाढावे, देवाची इच्छा तुमच्यापासून काय आहे हे समजण्यासाठी. आणि इथेच लोक फसतात. म्हणजे कसं, तर आपली सगळी शिकवणी, ते आता तुम्हाला समजलं म्हणून मी तुम्हाला हे पुस्तक कशासाठी सांगितले, का तुमची शिकवणी हे जे लेटर्स जे चर्चला दिले आहे, रोमकरासपासून तर यहुदापर्यंत, याच्यापासून तुमची शिकवणी आली पाहिजे. प्रेषितांचे कृत्य 2 पासून नव्हे, ती ऐतिहासिक पुस्तक आहे. तिथून त्या चर्चची सुरुवात झाली, तिथून नव्हे तर हे जे पत्र जे ह्या लोकांनी लिहिले त्याच्यापासून आपण शिकवणी घेतो. जसं तुम्हाला उदाहरण देतो, देवाने सांगितलं, काय सांगितलं, की माझ्या प्रित्यर्थ काय करा, जे आपण प्रभुभोजन घेतो, तर करिन्थकरास मध्ये हे लोक त्या गोष्टीला सहजरित्या घेत होते, द्राक्षरस आणि जे भाकर आहे. म्हणून पौलाने त्यांना लिहिलं की अरे तुम्ही कसे घेता, अरे हे घेत असताना पहिले तर तुम्ही तारलेले असले पाहिजे, दुसरं तुमचं जीवन योग्य असलं पाहिजे, तुम्ही कुठल्या वाईटात नसले पाहिजे, असेल तर तुम्ही आपल्या पापाची क्षमा मागा आणि प्रार्थनापूर्वक पश्चातापासहित हे तुम्ही भाकर आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं जे द्राक्षरस, जे प्रभू भोजनाची विधी आहे ते घ्या. तुम्ही मरत यासाठीच आहात, कारण तुम्ही लोक जे घेत आहात ते चुकीच्या पद्धतीने घेता, म्हणजे तुमच्या जीवनात पाप आहे आणि तरीही तुम्ही द्राक्षरस आणि प्रभू भोजन घेत आहात आणि त्याच्यामुळे तुमच्यावर मरण येत आहे. आता इकडे लक्ष द्या. आता आपण काय करत असतो, मग आपल्याला समजते की करिन्थकरासमध्ये जसं हे उदाहरण प्रभू भोजनाचं मी तुम्हाला दिलं, अरे प्रभू भोजन घेत असताना हे लोक मरत होते का, आजारी पडत होते, कारण हे वाईट आपलं त्यांचं जीवन असताना, म्हणजे याचा अर्थ का ते तारलेले होते का, कारण पत्र कोणाला लिहिल्या गेले, चर्चला. चर्च म्हणजे काय, ज्याने ख्रिस्ताचा स्वीकार केला पण तरीही आपलं योग्य जीवन न जगत असता आपल्या जीवनात पाप ठेवून हे लोक काय करत होते, प्रभू भोजनाच्या मेजावर येत होते आणि प्रभू भोजन घेत होते आणि त्यांच्यामुळे त्यांच्यावर रोगराई येत होती आणि मरण येत होते. मग आपण काय करतो, अरे आपण तसं नाही केलं पाहिजे, कारण आपण बघतो का तिथे काय घडलं. म्हणजे आता काय भेटली आपल्याला शिकवणी, बरोबर, की अरे प्रभू भोजन अशा रीतीने घेतलं पाहिजे. म्हणून पहिला तारलेला असला पाहिजे, प्लस तुमचं जीवन ख्रिस्तासोबत राईट असलं पाहिजे, तुमचं हृदय, तुमची जीवनशैली, कुठलंच तुमच्या जीवनात पाप नसलं पाहिजे. आणि तुम्ही मग जी पवित्र विधी जे प्रभू येशू ख्रिस्ताने लावून दिली ती अशा रीतीने केली पाहिजे, नाहीतर लोकांवर मरण येतं. आता काय भेटलं तुम्हाला, शिकवणी, बरोबर. समजलं तुम्हाला डॉक्ट्रेन कशाला म्हणतात, समजलं तुम्हाला शिकवणी कशाला म्हणतात. या सगळ्या गोष्टी म्हणजे हे पत्र जे लिहिण्यात आलं याच्यापासून आपण शिकवणी घेतो आणि आपलं 21वी सदीचं, आपण 21st सेंचुरीमध्ये आणि आपण चर्च काय करतो, देवाचं वचनावर चर्च चालवण्याचा, राहण्याचा प्रयत्न करतो. हे समजणं फार आवश्यक आहे की पत्र काय आहे, कशासाठी लिहिण्यात आले, कोणासाठी लिहिण्यात आलं, याच्यापासून मला काय भेटतं. आणि मी जे तुम्हाला सुरुवातीला सांगत होतो की तुमची शिकवणी हे प्रेषितांची कृत्य 2 मध्ये बघा ते अन्य भाषा बोलत होते, याच्यापासून जर तुमचं चर्च चालत असेल तर काय करतो, तुम्ही फसत आहात, तुम्हाला समजतच नाही चर्च काय आहे. कारण ते जे करत होते, बरोबर, तेच जेव्हा करिन्थकरासमध्ये हे लोक चुकीच्या पद्धतीने करू लागले, पौलाने काय केली, त्यांची कान उघडणी. अरे तुम्ही करत काय आहात, बरोबर, का कारण त्यांची 1st सेंचुरी चर्च आहे, पहिलं चर्च आहे आणि त्यांना समजत नव्हतं कसं करावं, काय करावं, असते तरी काय. आणि जसं आणखी एक तुम्हाला मी उदाहरण देतो. आता 1st सेंचुरी चर्च याचा अर्थ काय, की पॉल, पेत्र, यहुदा, हे सगळे लोक यांचे चर्चची स्थापना झाली आणि म्हणून याला काय लागले, काही वर्ष लागले असतील, बरोबर. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं पुन्हा एकदा तुमच्या माहितीसाठी, तर हे कसं घडायचं, जसं एक उदाहरण जसं करिन्थकरासला पॉल पत्र लिहायचा, बरोबर, तर त्यांचं काम काय होतं, तुमचं पत्र तुम्हाला आल्याबरोबर तुम्ही त्याची कॉपी बनवायची,
तुम्ही त्याची कॉपी घ्यायची, म्हणजे प्रत घ्यायची, म्हणजे हाताने हे लिहायचे, कारण तिथं झेरॉक्स मशीन नव्हत्या, आणि ती प्रत दुसऱ्या चर्चला, म्हणजे गलती करास समजा त्याला पाठवायची. जे पत्र गलती करासला गेलं तो काय करायचा, आपली कॉपी जवळ ठेवायचा आणि त्याची प्रत पाठवायचा. ते प्रत काय व्हायची समजून घ्या, आपण बघू की इपिस्करासला पाठवण्यात आली. आणि अशा रीतीने काय झाले, चर्चमध्ये कसं राहावं, ख्रिस्ती जीवन कसं जगावं, या सगळ्या चर्चपर्यंत 21 बुक काय झाले, प्रस्थापित झाले. आणि म्हणून पॉल म्हणतो का हे आजची जे सुरुवात आहे, जे अन्य भाषा किंवा हे जे आशीर्वाद आहे, जे प्रेषितांना सगळ्यांना देण्यात आले, आणि पॉल म्हणून म्हणतो की जेव्हा सत्य तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रस्थापित होईल, याचा अर्थ काय की जेव्हा आता तुमच्यापाशी पूर्ण बायबल तुम्हाला मिळेल, आता तुम्हाला या सगळ्या गोष्टीची गरज नाही, कारण ते सगळे चमत्कार आणि सगळ्या गोष्टी चर्चची सुरुवात होण्यासाठी करण्यात आल्या. आता आपल्यापाशी जे परिपूर्ण पवित्र देवाचा शब्द आहे, आता त्याच्या आधारावर आपलं जीवन आहे. कृपेच्या आधारावर विश्वासाने तुमचं जीवन आता तुम्ही जगू शकता. याचं उदाहरण मी तुम्हाला देतो. आता तुम्हाला माहित आहे की पौलासारखे आशीर्वाद कोणाजवळ नव्हते. पौलासारखे काय होते, पौलासारखे जे देवाने त्याला चमत्कार घडवण्यासाठी गोष्टी सांगितल्या किंवा आशीर्वाद दिले किंवा दानं दिले, याच्यासारखं दुसरं त्याच्यासारखा दुसरा प्रेषित नव्हता. बरोबर. आता जेव्हा तुम्ही नवीन करार वाचता, तिमोथी नावाचा जो व्यक्ती आहे तो पौलाच्या खाली, म्हणजे त्याच्यामध्ये सेव्ह झाला, त्याच्या मिशनमध्ये, मिशनरीमध्ये, त्याच्या जर्नीमध्ये, आणि तो काय करण्यात आला, तो पौलाने त्याला शिकवणी दिली. आता हा जो पौल, ज्याच्या फक्त रुमालाने, बरोबर, ज्याच्या फक्त काय आपण बघतो की एकदा तो काय करत होता, एकदा तो संदेश देत होता, आणि आपण या ऐतिहासिक बुकमध्ये आपण बघणार आहोत की तो एक व्यक्ती झोपी गेला आणि खाली पडला आणि तो मेला. तर पौलाजवळ एवढे आशीर्वाद होते का तो मेलेल्या व्यक्तीला त्याने काय केलं, जिवंत केलं. बरोबर, तुम्हाला ही घटना माहित आहे. उदाहरण, तो त्याच्यापाशी एवढे आशीर्वाद होते की तो मेलेल्या व्यक्तीला सुद्धा जीवन देऊ शकत होता. बरोबर. आता तिमोथी नावाचा जो त्याच्या सगळ्यात जवळीक होता, त्याचा जेव्हा पोटात त्रास, आपण बघतो तिमोथीच्या पुस्तकात शेवटी लिहिलेला आहे, तर जेव्हा त्याच्या पोटात त्रास होता, या पौलाचे आता सगळे जे आशीर्वाद आहे ते काढण्यात आले. म्हणून बायबल सांगतं का या सगळ्या गोष्टी आता घेण्यात येईल. कधी घेण्यात येईल, जेव्हा हे जे बायबल आहे, म्हणजे हे जे पुस्तक आहे ते पूर्ण लिहिण्यात कंप्लीट होऊन जाईल. आता तुम्हाला या सगळ्या आशीर्वादाची किंवा चमत्कारांची गरज नाही. आता जे जीवन आहे कृपेने विश्वासाद्वारे याच्यावर, देवाच्या वचनावर तुम्हाला जगणं आहे. म्हणून सुद्धा पौलाचे सगळे आशीर्वाद घेण्यात आले, आणि तो तिमोथीला म्हणतो की तुझं पोट दुखत असताना तू द्राक्षरस घे, कारण ते तुझ्या पोटासाठी चांगलं आहे. हा तोच पौल वय जो मेलेल्या व्यक्तीला जीवन देऊ शकतो. आज तो तिमोथीला बरा करू शकत नाही का? त्याचं पोट बरोबर नाही करू शकत का? जो मेलेल्यातून उठवतो त्याचं पोट आणि त्याच्या जवळीक व्यक्तीचं तो पोट जो आहे दुखत आहे त्याला बरं करू शकत नाही का? नाही करू शकत. का? कारण आता सगळ्या गोष्टी खतम झाल्या. आता चर्चची सुरुवात झाली. आता तुमच्यापाशी पुस्तकं देण्यात आले. आता तुमच्यापाशी जेही आहे विश्वासाचं जीवन, तुम्ही बायबल आधारित देवाच्या वचनावर जगा. म्हणून पौलाचे सगळे दानं, आशीर्वाद घेण्यात आले. आशीर्वादपेक्षा काय, दानं घेण्यात आले. आणि आता एक योग्य जीवन जे तुम्ही आणि मी, ना तुमच्यापाशी आशीर्वाद चमत्कार आहे ना दान आहे, जर तुम्ही म्हणता माझ्याजवळ आहे, तुम्ही चुकीच्या गोष्टीकडे जाता. तुम्हाला शैतान फसवत आहे, कारण तो सदैव फसणारा आहे. आणि म्हणून पॉल तिमोथीला म्हणतो योग्यरित्या डिवाइड कर देवाचा शब्द. म्हणून तुम्हाला हे सांगणं, हे समजणं फार आवश्यक आहे की नवीन करार आहे तरी काय, कसं आपलं योग्य जीवन आपण जगावं. मी तुम्हाला एक उदाहरण देतो, समजून घ्या. जसं एक सोप्यारित्या, कदाचित रिलेट करणार नाही. एकदा समजून घ्या, एखादं शोरूम, कारचं शोरूम आहे.
तर प्रेषितांची कृत्येमध्ये हे जे सगळे चमत्कार अन्य भाषापासून तर तर पौलाने प्रेषितांनी आपण बघतो की त्यांचे रुमाल आणि त्यांचे झगे त्यांची इवन छायेने लोक बरे झाले, या सगळ्या गोष्टी आपण बघतो. बरोबर का? कारण तिथे चर्चची सुरुवात होत होती. दुसरं, यांना आशीर्वाद कशासाठी देण्यात आले? कारण यांना कळावं, लोकांना कळावं की हे येशू ख्रिस्तापासून आलेले आहेत. कारण ते येशू ख्रिस्ताच्या नावात सगळे कार्य करत होते, की लोकांना कळावं की यांना जे 12 प्रेषितांना अधिकार आहे ते देवापासूनचे आहेत आणि त्यांनी तो विश्वास ठेवावा आणि सुवार्ता स्वीकारावी. आणि लोक तारल्या गेले आणि चर्चची सुरुवात झाली. त्या सुरुवातीच्या पिरियडसाठी, ही सुरुवात होण्यासाठी देवाने काय केलं? या सगळ्या गोष्टी केल्या. जसं मी तुम्हाला एक उदाहरण देत होतो. एखादं समजून घ्या, मी एक शोरूम उघडतो. बरोबर, आता जेव्हा मी शोरूम उघडतो, पहिला दिवस आहे माझ्या शोरूमचा. आता शोरूम जेव्हा मी उघडतो, मी खूप बाजावाजा करतो. का? कारण लोकांना कळावं की नितीन इंगळेने कार शोरूम उघडलाय मोठं. बरोबर, मी फटाके, मी ड्रम, म्युझिक आणि जेवण किंवा जे म्हणाल ते, कशासाठी? कारण इनॉग्रेशन आहे माझ्या शोरूमचं. बरोबर, तर हे इनॉग्रेशन पहिल्या दिवशी मी ठेवतो. दुसऱ्या दिवशी काहीच नसतं. दुसऱ्या दिवशी फक्त लॉक उघडणं आणि शोरूमचं रेग्युलर जो बिझनेस आहे, गिऱ्हाईक येणं, हे करणं, त्या करणं, हे सरळ नॉर्मल चालतं. मी दर दिवशी फटाके फोडून, दर दिवशी मी बँड बाजा वाजून, दर दिवशी मी म्युझिक वाजून रोज इनॉग्रेशन करत नाही. ते चुकीचं किंवा मूर्खपणा झाला. समजलं? आता हे उदाहरण जेव्हा तुम्ही घेता, बरोबर, चर्चची सुरुवात ही यासाठी झाली. प्लस देवाने हे भाकीत करण्यात आलं होतं. कोणासाठी करण्यात आलं होतं? आपण हे पुढे सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. जसं आपण प्रेषितांचे कृत्येमध्ये अनेक बाकीच्या गोष्टी बघू का हे बुक कोणासाठी आहे, म्हणजे हे ऐतिहासिकता आहे, पण कोणाला म्हटलेलं आहे. ऍक्ट्स 1, प्रेषितांचे कृत्य 2 जो आहे, ज्याच्यामुळे आपण बघतो की सगळं अन्य भाषा काय, या इतके मोठे मोठे आणि सुंदर मुद्दे आपण बघू. मी तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही प्रेषितांचे कृत्य 2 वाचाल आणि जेव्हा तुम्हाला समजेल की ह्या अन्य भाषाविषयी आणि जसं तुम्हाला हे कळेल की या गोष्टी कशा देवाच्या वचनातून चुकीच्या आहे, जे तुम्हाला मी डिनॉमिनेशन सांगत आहो, बरोबर, वेगवेगळे चर्चेस, हे सगळे धडाधड पडून जातील. तुम्हाला मी शिकवलं आहे. काय शिकवलं आहे? देवाने जो दाखला दिला कशाविषयी आपण मागच्या आठवड्यात बघितला आहे. 2 काय सांगितला त्याने? 2 घरांविषयी. बरोबर, एक खडकावर बांधले, एक काय वाळूवर बांधले. वरून किती सुंदर दिसतात, किती मोठे दिसतात. ओ पास्टर, पण पूर्ण भारतात इतके मोठे मोठे चर्चेस आहे, इतके चमत्कार घडतात, किती अन्य भाषा बोलतात, काय 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 तुम्ही आणि काय बोलत आहात तुम्ही? बरोबर, तर हे ते घर आहेत जे वरून फार मोठे सुंदर दिसतात. पण सगळ्यात महत्वाचा काय आहे? त्यांचा पाया कशावर आहे? माझं घर झोपडीचं असू द्या, मला माहित आहे माझा पाया स्ट्रॉंग आहे. कारण जेव्हा वादळ येईल माझं घर स्ट्रॉंग राहील, कारण ते वचनावर आधारित आहे. हा फरक आहे. हे समजणं फार आवश्यक आहे. म्हणून वरून किती सुंदर दिसतं, वरून किती मोठं आहे, लोक किती येतात, किती त्या पास्टरना मानतात, किती टीव्हीवर त्यांचे व्हिडिओज आहे, किती लोक फॉलोअर्स आहे, किती व्ह्यूज आहे, आणि हे सगळे लोक मूर्ख आहे असं तुम्ही म्हणता? हो, वचन बघा. तो म्हणतो अनेक वाईटाच्या मार्गावर, अनेक चुकीच्या मार्गावर, अनेक माझ्या नावात म्हणतील का मी तुझा कार्य केले, पण मी म्हणेल तुला ओळखत नाही. प्लस तो काय म्हणतो? जो सत्याचा, ओके नाही, जो स्वर्गाचा मार्ग आहे, तो काय म्हणतो? फार कमी लोकांना सापडेल. अरुंद मार्ग आहे, अरुंद दार आहे, आणि त्याच्यात जाणारे फार कमी आहेत. बरोबर, म्हणून मग समस्या कुठं आली? बरोबर, समस्या कुठं आली? का तुमचे घर जे होते ते देवाच्या वचनाच्या आधारित नव्हते. म्हणून देवाने तो दाखला दिला का तुमचे घर खडकावर बांधा, वाळूवर बांधू नका. कारण जेव्हा वारा येईल आणि जेव्हा काय होईल, न्याय होईल, तेव्हा काय होऊन जाईल? सगळं पडून जाईल. म्हणून जर देवाच्या वचनाच्या आधारित नाही, आता एखादा येईल, अरे तिथे लिहिलं आहे ना, त्या लोकांनी अन्य भाषा बोलणं चालू केलं आहे ना. बरं, तुला त्याच्या मागच्या पुढचं माहित आहे? आपण पुढे बघू या सगळ्या गोष्टी. त्याच्यातले खालचे वचन तुम्ही बघितले आहे? तो काय म्हणत आहे? काय? अरे हे लोक माझी भाषा बोलत आहे.
हा यहुदी आहे, ही माझी भाषा कशी बोलत आहे? याच्यात कुठं एंजेलिक भाषा नव्हती, कुठंच हा शब्द बोलण्यात आला नाही बायबलमध्ये का एंजेलिक भाषा बोलले, बरोबर. म्हणून एखादं वचन घेतात आणि लोक फसतात आणि एक मोठ्या चर्चची निर्मिती करून घेतात आणि लोक त्याच्यात काय करल्या जाते, फसल्या जातात. असे अनेक मुद्दे आपण या पुस्तकांमध्ये बघू. म्हणून सगळ्यात महत्वाचं काय, आपण जे इंट्रोडक्शन बघत आहोत की हे समजणे. फरक पडत नाही तुम्हाला तो पास्टर किती आवडतो, फरक पडत नाही तो तुम्हाला किती चांगलं फील करण्यासाठी किंवा किती चांगलं तुम्हाला तिथं वाटतं, बरोबर. काहीच फरक पडत नाही. फरक पडतो फक्त का देवाच्या वचनाच्यावर आधारित आहे का, तुम्ही स्वतः वाचलं आहे का, तुम्ही स्वतः ते प्रूफ केलं आहे का, तुम्हाला ते वचन पटत आहेत का, बरोबर. तुम्हाला वचन समजत आहे का, बायबल कसं वाचावं समजावं, की तुम्ही जो समोरचा जो करतो त्याच्या मागेच तुम्ही पळत आहात. तर देवाचे वचन आपल्याला वॉर्निंग देत आहे की काय म्हणतो तो, त्या मार्गावर प्रशस्त आहे तो मार्ग, अनेक त्याच्यावर जात आहे, बरोबर. तिकडे जाऊ नका. तर काय देवाचं वचन काय सांगतं. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं प्रेषितांचे कृत्य फार महत्वाचं आहे. आणि ही ऐतिहासिक पुस्तक आहे की कशी सुरुवात झाली, बरोबर. जसं मी तुम्हाला शोरूमचं उदाहरण दिलं. आता रोज त्या गोष्टीची गरज नाही, पण का गरज नाही आपण ते बघितलं. आपण पौलाच्या जीवनापासून बघितलं की त्याला सगळे दानं होते, पण त्याच्या शेवटच्या मरणाच्या दिवसापर्यंत, बरोबर, त्याच्यापाशी कुठल्याच गोष्टी राहिल्या नाही. का नाही राहिल्या? हा जो पॉल ज्याने इतकी सगळे चर्चेसला सुवार्ता सांगितली, या सगळ्या गोष्टी कशासाठी घेण्यात आल्या ते वचन सुद्धा आपण बघू पुढे चालून. जेव्हा तो म्हणतो जे पूर्ण वाचील, म्हणजे जे कम्प्लीट वर्ड ऑफ गॉड, म्हणजे तो कशाविषयी सांगत आहे विचार करा. पूर्णत्वास येणे, कम्प्लीट वर्ड ऑफ गॉड, हा काय आहे, हे 21 जे पुस्तकं. कारण जर अजूनच आले नाही तर मग आपण काय करत आहोत, बरोबर. म्हणजे अजूनही पूर्णत्वास देवाचा शब्दच आपल्या जवळ नाही, याचा अर्थ तर मग आपण काय आहोत, अंधारात आहोत. तर ही अशी गोष्ट नाही. तर त्याच्या काळातच सगळे पत्र लिहिण्यात आले. आता यांना समजलं की चर्च कसं चालावं. आता सुवार्ता सांगून त्या व्यक्तीला इच्छा असते, तुला पाहिजे का नाही, तुला तुझ्या पापाची क्षमा होण्याची गरज आहे, तुला ख्रिस्ताची गरज आहे. तुला नरकापासून जर वाचायचे असेल तर ख्रिस्त तुला वाचू शकतो. जोही व्यक्ती आपल्या आत्म्यासाठी ख्रिस्ताजवळ येतो की येशू माझा आत्मा वाचो, माझ्या पापाची क्षमा कर, ही शुभवर्तमान आहे, बरोबर. आणि जसा तो स्वीकारतो तो व्यक्ती तारल्या जातो. पण याच्या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही देवाजवळ येता, अरे इथे चमत्कार आहे, अरे इथे ह्या गोष्टी आहेत, अरे इथे जाता, सैतान बघतो, बरोबर. आणि तो काय करतो, फसवतो. तो सगळ्या गोष्टी करू शकतो. पण तुम्ही, म्हणून देवाचं वचन काय सांगतो, प्रत्येक आत्मा चेक करून बघा की तो देवापासून आहे का नाही. कारण जगात फार वाईट आत्मे आहेत. म्हणून प्रत्येक आध्यात्मिक गोष्ट हे पवित्र नसते, प्रत्येक आत्मा हा पवित्र नसते. म्हणून या गोष्टी सावध असा. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, याच्या पुढे सगळी बायबल स्टडी आपण सगळ्या गोष्टी देवाच्या वचनातून आपण करणार आहोत, समजणार आहोत. आणि जेव्हा तुम्हाला हे कळेल, तुम्हाला हे समजेल की अरे ह्या गोष्टी अशा नाही अशा आहेत, तेव्हा कुठेही तुम्ही देवाच्या वचनात स्थिर आणि स्ट्रॉंग व्हाल, बरोबर. म्हणून आपण इथे थांबू. पण जसं मी तुम्हाला सांगितलं हे पुस्तक फार महत्वाचं. म्हणून आज आपण फक्त इंट्रोडक्शन बघितलं. आपण बघितलं पहिले 4 पुस्तकं काय आहेत, तर शुभ वर्तमान आहे, मत्तय, मार्क, लूक, योहान. शुभ वर्तमानामध्ये आणि जे पुस्तकं जे लिहिलेले आहेत रोमकरास पत्रापासून तर यहुदापर्यंत, त्याच्यामध्ये एक पुस्तक जे आहे ते काय करतं, ब्रिज करतं म्हणजे पूल करतं. शुभ वर्तमानामध्ये आणि चर्चेसमध्ये, ते चर्चेच्या पुस्तकांमध्ये ते म्हणजे काय आहे, प्रेषितांचे कृत्य. याचा अर्थ काय, हे शुभ वर्तमान ते चर्च पर्यंत कसे घेऊन गेले, त्यांची जर्नी काय होती, कसं त्यांनी ट्रॅव्हल केलं, कशी सुवार्ता सांगितली आणि त्या काळात कसं कसं घडलं, याच्याविषयी तुम्हाला फक्त तो माहिती देतं. म्हणून त्याला ब्रिज किंवा ऐतिहासिक पुस्तक किंवा प्रेषितांचे कृत्य आपण म्हणतो. आणि चर्चची सुरुवात झाली आणि 21 पत्र जे चर्चला वैयक्तिकरित्या पेत्राने लिहिले, पौलाने लिहिले, यहुदाने लिहिले, अजून कोण, याकोबाने लिहिले आणि यहुदाने लिहिले. या सगळ्या आपण 5 मला वाटते 5 त्यांचे आहेत ज्यांनी लिहिलं. त्यापेक्षा सगळ्यात मोठे पौलाने लिहिले. आणि शेवटचं जे पुस्तक आहे ते योहानानं लिहिलं, प्रकटीकरण. म्हणजे ते काय आहे, काय पुढे होणार आहे.
आणि अशा रीतीने नवीन न्यू करार म्हणजे शुभवर्तमान किंवा नवीन करार जो आहे तो आपल्यापाशी आहे. आणि हे माइंडमध्ये ठेवून जेव्हा तुम्ही बायबल वाचता सुद्धा तेव्हा तुम्हाला काय करेल, योग्यरित्या तुम्हाला समजेल की मी काय वाचत आहे. जेव्हा मी शुभवर्तमान वाचत आहे, मी ख्रिस्त कसा आला, कोण होता, कसं काय केलं त्याने, काय गोष्टी त्याच्याविषयी वाचत आहे. जेव्हा मी प्रेषितांचे कृत्य वाचत आहे, हा शुभवर्तमान चर्चपर्यंत लोकांपर्यंत कसं नेण्यात आलं ते बघत आहे. आणि नंतर जेव्हा मी पत्र वाचते तेव्हा मी चर्चेसने हे कसं स्वीकारलं, त्यांच्या चुकावरून आपण कसे शिकणे आणि ज्या ज्या गोष्टी त्यांना सांगण्यात आल्या त्याच्या उत्तरापासून आपल्याला उत्तर मिळतात योग्य जीवन जगण्यासाठी आपल्याला. म्हणून देवाचं वचन शेवटी आपण काय म्हणतो, प्रत्येक शास्त्रलेख देवाच्या प्रेरणेने लिहिल्या असल्यामुळे तो काय आहे, चुका सुधारण्यास. म्हणून तुम्हाला काय सांगितलं की कसं करायचं, म्हणून तुमच्यापाशी पत्र लिहिले. योग्य जीवन जगण्यास, वाईटाचा निषेध करण्यास आणि देवाचा मनुष्य तरबेज किंवा देवाच्या वचनात वाढावा याच्यासाठी देवाने आपल्याला दिलेला आहे. म्हणून अशा रीतीने जेव्हा तुम्ही बायबल वाचता की मी काय वाचत आहे, तेव्हा कुठे तुम्ही ज्ञानात वाढत जाल. देव तुम्हाला आशीर्वादित करो. आपण इथे थांबू. मी हे रेकॉर्ड केलेलं आहे, मी तुम्हाला रेकॉर्डिंग सुद्धा पाठवेल जर तुम्ही काही मिस केलं असेल. पण सगळ्यात महत्वाचं राईटली डिवायडिंग, योग्यरित्या या गोष्टी करणे. आणि मी तुम्हाला सांगतो सगळे चर्चेस, सगळे याला आपण डिनॉमिनेशन म्हणतो, आपल्या भारतात आपण काहीच लोड घेत नाही, बरोबर. मला चर्च दिसलं मी घुसते. ते काय बिलीव्ह करतात, काय विश्वास ठेवतात, खरंच हे देवापासूनचे आहे का, हे कसं माहीत पडतं, जेव्हा त्यांची जे शिकवणी आहे ते देवाच्या वचनाच्या आधारित आहे. तो काय बोलतो, कसा बोलतो किंवा किती चांगला तुम्हाला फील करतो हे फरक पडत नाही. ते खरंच राईटली डिवायडिंग म्हणजे योग्यरित्या विभाजने त्याच्या आधारित चर्च असलं पाहिजे. आणि म्हणून हे आपल्याला समजलं पाहिजे. आपल्याला काय समजतं, त्यांना ते आवडतं, ते लोक ते करतात, या चर्चेसमध्ये असं होते, ते लोक ते मानत नाही, या चर्चमध्ये वेगळं आहे. नाही, ती समस्या आहे. का वेगळं आहे, का जे ते करतात ते का करत आहेत, बरोबर. हे सगळं तुमच्यासाठी महत्वाचं आहे कारण तुमचा आत्मा त्याच्यावर डिपेंड आहे, बरोबर. कारण तुमचं आध्यात्मिक जीवन त्याच्यावर आधारित आहे. जिथे तुम्ही राहता त्याच गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात. म्हणून जेही ऑनलाईन वाले चर्चेस असतात, बरोबर, आणि मी तुम्हाला पुढच्या आठवड्यात मी नावं घेऊन या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेन, बरोबर. खूप सारे पंजाबमधून आलेले आहेत, बरोबर, फसवणारे चर्चेस. आता केरळमधून किंवा साऊथ इंडियामधून येतात. अरुल थॉमस आणि दुसरा काय काय नावं, हे सगळे लोक. जेव्हा तुम्ही बायबल आधारित ख्रिश्चॅनिटी जर तुम्हाला माहीत आहे, मी तुम्हाला एक सगळ्यात शेवटी एक व्याख्या सांगतो. बायबल जेव्हा तुम्ही वाचाल आणि जेव्हा हे जे पब्लिकली अवेलेबल चर्चेस आहे तुम्हाला समजेल का काळा आणि पांढरा याच्यात जेवढा फरक असतो, दिवस आणि रात्र याच्यात जेवढा फरक असतो, प्रकाश आणि अंधकार याच्यात जेवढा फरक असतो, त्याच्यापेक्षा क्लिअर तुम्हाला फरक समजेल का हे चालत काय आहे. आणि तेव्हा तुम्हाला समजेल का किती लोक फसले आहेत, आणि तेव्हा तुम्हाला समजेल का किती लोक मरत आहेत, आणि तेव्हा तुम्हाला कळेल का सैतानाने या जगाला चर्चच्या नावाखाली कसं बुडवलंय. कधी, जेव्हा तुम्हाला स्वतःला देवाचा शब्द माहित आहे, जेव्हा तुम्हाला स्वतःला देवाचा बायबल कसं डिवाइड करावं, काय लिहिलं गेलं हे माहीत आहे. मी तुम्हाला सगळ्यात शेवटी एक उदाहरण देतो. एक 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 नवीन गीत आलाय. मी एका कुटुंबाकडे गेलो आणि मी ऐकत होतो ते गीत. आणि हे जे सगळे सिंगर जे आहे याच्यापासून पळा, यांचे गीत घेऊ नका. एक गीत मी बघत होतो म्हणजे ऐकत होते का कि परमेश्वर का आत्मा मेरे में है, मैं नाचूंगा दाऊद के समान. आता लक्ष द्या, जब परमेश्वर का आत्मा मेरे में है मैं नाचूंगा दाऊद के समान. जेव्हा परमेश्वरचा स्वर्गातील देवाचा आत्मा तुमच्यामध्ये येतो, तुम्ही नाचत नाही तर तुम्ही काय करता, पवित्र जीवन जगता. तुम्हाला देवाच्या वचनाची भूक लागते, तुम्ही त्या देवाला रोज प्रार्थना करता, त्याला धन्यवाद देता की देवा तू माझा आत्मा वाचवला. तुम्ही पवित्रतेत वाढता. एक योग्य जीवन जगण्यासाठी तुमची सदैव तहान भूक असते, तुम्ही नाचत नाही. म्हणून
कानाला आवडणाऱ्या गोष्टी, कानाला आवडणारी म्युझिक, याच्या गोष्टी वळू नका. जर तुम्हाला शब्दच माहीत नाही तुम्ही थरकत जाल, पण ते थरकत थरकत नरकाकडे जात आहेत. तुम्हाला ठरवणं आहे की देवाचं वचन काय सांगतं. तुम्हाला काय सांगितलं? पुस्तक काय दिले आहे? नवीन करारातले पुस्तक. कधी पौलाने म्हटलं, अरे जसा तू तारल्या गेला पहिले नाच, पहिले डान्स कर यार, पहिले डान्स तर करून घे, बाकीचं नाही. ते पवित्र जीवन जगा. देवाने तुम्हाला त्यातून बाहेर काढलेलं आहे, बरोबर. म्हणून या सगळ्या गोष्टी, हे शेवटचं उदाहरण मी तुम्हाला दिलं. आपला वेळ झालाय कारण हे उदाहरणं संपणार नाही. म्हणून जागरूक असा, कारण तुमचा शत्रू सैतान कोणाला गिळावं आणि तो या सगळ्या लोकांना चर्चच्या नावाखाली दुसरा येशू देऊन, दुसरा संदेश देऊन, दुसरी शुभ वर्तमान देऊन, दुसऱ्या सगळ्या गोष्टी करून फसवत आहे. म्हणून तुमचे जे जीवन आहे ते खडकावर, देवाच्या वचनावर आधारित असले पाहिजे. फरक पडत नाही चर्च तुम्ही काय मोठा आहे लहान आहे, पण सत्य जे आहे त्याच्यावर आधारित असलं पाहिजे. देव तुम्हाला आशीर्वादित करो. आपण इथे थांबू.